योहान मध्ये 4 अध्याय 1 पासून पुढचं वचन घे. योहान 4 वचन 1. येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करीत होता. त्यांचा बाप्तिस्मा करीत आहे. त्यांचा बाप्तिस्मा करीत आहे. जे पुरुषांच्या कानी केले ते आहे. पुरुषांच्या कानी पडले. असे जेव्हा प्रभूला कळे. वचन 2. तरी येशू स्वतः बाप्तिस्मा करीत नसे. काय सांगते? येशू स्वतः बाप्तिस्मा करत नव्हता. येशू स्वतः बाप्तिस्मा करत नव्हता, पण त्याच्यावर आरोप होता. आता आपण जीवनामध्ये कधी कधी बघतो, काही लोक आपल्याला पण सांगतात की धर्म परिवर्तन करतात. अनेक लोक बोलत असतात. कोणताही मनुष्याने धर्म बदलू शकत नाही आणि धर्म कधी बदलत नाही. लोकांची जी समज असते ते भडकावी एक आत्मा असतो. तो म्हणजे वाईट गोष्टीपासून तो चांगल्या गोष्टीमध्ये येतो. तेव्हा ज्या माणसामध्ये जो शैतानी आत्मा असतो, तो आत्मा त्या दुसऱ्या आत्म्याला खेचतो की मग तिकडे धर्माचं रूपांतर करतो. जेव्हा उत्पत्ती बनवली ना, त्यावेळेला एखाद्या सकाळी प्रत्येक मनुष्य देवाच्या रूपाने बनलेला आणि 2 सात त्याच्या नाकापुड्यामध्ये जीवन देणारा श्वास, जीवन देणारा. आता जीवन देणारा योहान 7:35 आणि 7:48. मी जीवनाची भाकर, जी लोकांना जीवन देणार. पुनरुत्थान व जीवन बीज आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आणि ह्या योहान 11 मध्ये जेव्हा लाजर नावाचा मनुष्य, येशूचा खास मित्र, आणि हा मित्र जो होता येशूचा, तो आजारी पडला आणि तो मरायला टेकलेला आणि शेवटी मरण पावला. दुसऱ्या गावात येशू गेला असता. आता लाजराला त्यांनी बाहेर काढलं. 4 दिवसानंतर लाजर मरला. स्वतःची बहीण संगीत त्याला उजलेला आहे. तो प्रभू येशू या जगाच्या लोकांचं जीवन परिवर्तन करण्यासाठी धर्म परिवर्तन नाही केलं. जे सैतानाच्या हातात सापडले त्यांना सोडण्यासाठी तो आलेला. रेशी 10 ते 38 वचन तुम्ही वाचलं तर तुम्ही जरा ऐकून सुरुवात करू. मग ही पापी स्त्री कशी वळालेली आहे, काय तिचा येशू सांगते. मग तिचा धर्म परिवर्तन झालंय तर तिचं कर्म परिवर्तन झालं. जी वाईट कर्मातून चांगल्या कर्मात आल्यावर त्याला धर्म परिवर्तन होत नाही, त्याला कर्म परिवर्तन म्हणतात. जे वाईट कर्म म्हणजे शैतानाच्या हातात जो होता त्यातून तो सुटकारा झाला आणि पवित्र हातामध्ये सापडला, म्हणजे येशू ख्रिस्त हा पवित्र होता. पवित्र आत्मा देव रूपाने त्याच्यावर उतरला. मग तो पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला. काय पवित्र आत्म्याचं सामर्थ्य म्हणजे आपल्या काही लोकांच्या ज्या समाजामध्ये जी समज आहे, ही समज माणसाच्या विचाराप्रमाणे चालते, परमेश्वराच्या विचाराप्रमाणे. म्हणून कोणताही माणूस, आता तुमचा एक बाप्तिस्मा झाला म्हणजे त्याला पहिला परमेश्वर कोण होता? गुरुदेव म्हणतात त्याला. परमेश्वर हा पहिला प्रभू येशू पुत्र आणि पवित्र आत्मा मदत देणारा. पेंटिकॉस्टच्या दिवशी बघितलं, येशू ख्रिस्त पुत्र होता, तुमचा बलिदान झाला. तेव्हा एक बारा जितके विश्वास ठेवतात ते देवाचे पुत्र आहे. विश्वासी सगळे पुत्र आहे. तुम्ही जेवढे विश्वास ठेवता तेवढे देवाची मुलं आहे, धर्माची मुलं नाही, देवाची मुलं. आता देवाला कोणीच कधी पाहिलं नाही. जेव्हा नाही कटला मग ते 5 अंतःकरणाची शुद्धता ते देवाला पाहिजे. आणि देवाला जर पाहायचं असेल तर पहिला आपलं मन साफ करावं. जो तसे 24 अध्याय 1 पासून जर पुढे आपण वाचला नाही तुम्हाला कळेल की परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल.
ज्याचे हात स्वच्छ आहे, ज्याचं मन शुद्ध आहे तेच देवाला पाहणार असं म्हणते पाहतात. तर हे जे परमेश्वराला पाहणारे, आता आपण त्याला येशू ख्रिस्त बोलतात. नव्या करारात नाव आहे परमेश्वराचं येशू ख्रिस्त, जुन्या करारात परमेश्वर यहोवा असं सगळे नावं त्याला अनेक प्रकारे बायबल जर वाचलं तर बरेचशी देवाची नाव आहेत. आणि आपल्याला देवाची नाव घ्यायचा हक्क नाही, तो बाप आहे. म्हणून येशूने मध्ये 6:9 पासून प्रार्थना शिकवली, हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राजा. तो पवित्र आहे तसं आम्ही पवित्र करतो. त्याला धर्म म्हणतात, त्याला कर्म म्हणतात, परिवर्तन नाही म्हणतात. त्याचं मन परिवर्तन, त्याला आपण सांगतात धर्म परिवर्तन. धर्म परिवर्तन कोणाच माणसाचा होत नाही. तुमची नावं किती बदला, तुमची कर्म नाही बदलले तर त्या नावाचा काय. आपल्याला शिकायचं आहे. यशाया 49:16 वचन वाच. आज आपलं जीवन परमेश्वराला द्यायचं आहे आणि परमेश्वर आपल्याला देईल. यशाया 49 अध्याय वचन 16. पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेविले आहे. पहा, मी तुला तळ हातावर कोरून ठेवले. आता परमेश्वराने आपल्याला सांभाळून ठेवलेलं आहे, तळ हातावर कोरलेलं आहे. जे तळ हात आहे ना, याच्यात आपल्याला कोरून ठेवलेलं. आपलं नाव काय, नावाचे आपण विचार करतो. परमेश्वर आपलं नाव देणारा तोच आहे. नावाची सुरुवात ही परमेश्वराने निर्मिती कोणी केली, परमेश्वराने केली. काय नाव द्यायची. पहिला सृष्टीमध्ये देवाचं एक रूप म्हणून मग त्याचं नाव होतं आदाम. आता ह्या आदामाला परमेश्वराने आशीर्वाद दिला आणि तो सृष्टीचा पूर्ण राजा बनला, जगाचा पहिला राजा. पण त्याला सैतानाने फसवलं, बुरळ घातली. त्याची पत्नी होती. तर परमेश्वराने आदामाची पाचवीकडे त्याला स्त्री दिली, त्या स्त्रीला फसवलं, पापात टाकलं आणि त्या दोघे या जगात पाप सुरू केले. तर त्या सैतानाने कब्जा केला. मग आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर जो कब्जा करतो तो सैतान. तेव्हा तुमच्या मनात वाईट विचार येतो मग ते सैतानाजवळ जातात. आणि दुसऱ्या पत्रामध्ये 12:7 तो एक दूत ठेवलेला आहे. तो दूत अशासाठी देतो की आपल्याला पापामध्ये कसं नाही. पहिलं तुम्हाला बघायला लावलं, पहिले एकदा बघितलं तर तुमच्या मनात काय नाही ना, कोणती आहे. पण दुसऱ्या टायमाला ती व्यक्ती काय करते किंवा कोण आहे, त्यावेळेला इथून आपल्या मनामध्ये वाईट कल्पना सुरू होतात. मग त्याविषयी आणखी काहीतरी वाईट विचार सुरू होतात आणि तिथे मन आकर्षित ठरले. तर तेव्हा आपली पाप व्हायला सुरू होतात. करायची वस्तू असू दे, शरीराच्या वाईट गोष्टी काय पण असू दे, सगळं आकर्षित बनणं ठरले. मग पाप जे आहे ते माणसाला सैतानाजवळ नाही आणि पवित्रता जी आहे ती परमेश्वराजवळ नाही. आपण शिकताना पवित्रता, आता आतमध्ये तेव्हा शैतान कार्य करतो तेव्हा पापामध्ये येतो, परमेश्वर जेव्हा कार्य करतो तेव्हा पवित्रता. म्हणून माणसाने, आता एक स्त्रीच्या जवळ 5 नवरे होते. येशू ख्रिस्ताचे शिष्य जोडीला होते, अन्न विकत घ्यायला गेले. तुम्ही हा दाखला वाचा, तुम्हाला कळेल की तो बदलला कसा. म्हणजे बाकी लोकांना ती बदललं कसं, आर्या तिला कसं बदललं. त्याचे शिष्य करत होते. वचन 3. तेव्हा तो यहुदियात सोडून पुन्हा गालिलात गेला. वचन 4. आणि त्याला शम्रोनामधून जावे लागले. वचन 5. मग तो शम्रोनामधून सुखार नावाच्या नगरास आला. त्यासाठी सुखा नावाच्या नगरास आला. याकोबाने आपला मुलगा योसेफ त्याला दिलेल्या शेताजवळ होते. वचन 6. तेथे याकोबाचा झरा होता. चालून दमलेला येशू तसाच त्या झऱ्यावर बसला. तेव्हा सुमारे 6 तास.
चांदलेला थकला आणि त्या झऱ्यावर जाऊन बस त्याला पाणी पिण्याचं. तर परमेश्वर आपल्याला काही गोष्टी देतात आणि देत आहे ते आपल्याला शिकायचं. वचन 7 तेथे शम्रोनाची एक स्त्री तिथे शम्रोनाची एक स्त्री पाणी काढावयास आली. पाणी काढाव्यास आली. तिला येशू म्हणाला, तिला येशू म्हणाला, मला प्यावयास पाणी दे. मला प्यायला पाणी दे. काय सांगते? येशू तिला म्हणाला, मला प्यायला. आता ती काय सांगते? वचन 8 कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते. वचन 9 तेव्हा ती शम्रोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शम्रोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे? असं विचार करा. तुम्ही यहुदी आहेत ना, यहुदी लोक ना शम्रोनी लोकांशी संवाद ठेवत. प्रभू येशू ख्रिस्त, आता बघा इथे जाती धर्माचा थोडा उल्लेख दिलेला ना. मी यहुदी, मी मोठे लोक, शम्रोनी हे नीच खाली लोक. प्रभू येशू ख्रिस्त मोठे लोक आणि छोटे लोक याचा जीवनामध्ये जो लोकांची मनामध्ये जी भेदभाव होती हे सगळे दूर करण्यासाठी प्रभू येशू आहे. कारण सुरुवातीला नर नारी बनवणं तिथून अवघे झालेले एक पुरुष आणि स्त्रीपासून सगळे निर्माण झाले. आणि हे परमेश्वराच्या हातात आहे सर्वांना काय बनवावं. आणि त्याने ते बनवलं, पण लोकांना त्याची जाणीव किंवा त्याची गुण किंवा त्याचं शिक्षण हे लोकांना समजलं नाही. म्हणून लोकांचं जीवन जे आहे ते परिवर्तन झालं. कारण यहुदी शम्रोनी लोकांबरोबर संबंध ठेवीत नसतात. आता यहुदी लोक जे आहेत ते शम्रोनी लोकांबरोबर संबंध ठेवीत नसत. यहुदी लोक जे आहेत ते शम्रोनी लोक आहेत त्यांचेच संबंध आहेत. कारण ते त्यांना हालेलुया. पण प्रभू येशू ती भिंत बाहेर काढायला. वचन 10 येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय? अरे देवाचे दान म्हणजे काय? आणि मला प्यावयास पाणी दे. मला प्यायला पाणी दे. असे तुला म्हणणारा कोण आहे? असं तुला म्हणणारा कोण आहे? हे तुला कळले असते, तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले. जिवंत पाणी. जिवंत पाणी काय? तेव्हा 7:37 आहे. देवाचं शिकवण जीवन देणार. तेव्हा 7 वाजता येशू तुला मी जीवनाची बाग आहे. आणि 48 लोकांचं जीवनासाठी प्रभू येशू ख्रिस्त पुरुषाच्या बलिदानाद्वारे आपलं शरीर शैतानाच्या हातात समर्पण केलं आणि मानवाला शैतानाच्या हातात सोडलं. म्हणून मानवावर कब्जा जो केलेला आहे, जो मनुष्य परत येशू ख्रिस्ताचं नाव नाही घेऊ शकत तो शैतानाच्या हातात. आणि जो मनुष्य येशूचं नाव घेतो तो शैतानाच्या हातात सुटतो. 2 प्रकारचं जीवन आहे. मानवाने शोधून कसं काढावं त्याच्या हातात. प्रभू येशू कोणावर जबरदस्ती करत नाही. म्हणून कधी धर्म परिवर्तन होत नाही, कर्म परिवर्तन. आता या बाईचं मन कसं परिवर्तन केलं? तिला किती नवरे आहेत काय? वचन 11 ती त्याला म्हणाली, महाराज पाणी काढावयास आपल्याजवळ पोहऱ्या नाही, विहीर तर खोल आहे. मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ येणार. काय सांगते? विहीर तर खोल आहे पण जिवंत पाणी येणार. वचन 12 आमचा पूर्वज याकोब नदी ही विहीर आम्हास दिली. काय सांगते? आमचा जो याकोब आहे त्यांनी आम्हाला भेट दिली. याकोबाचा परमेश्वर. तेव्हा ते याकोबाद्वारे ते त्या विहिरीतून पाणी पितो. तो स्वतः त्याचे मुलगे व त्याचे गुरेढोरे तिथे पाणी पित असत. तो स्वतः त्याची मुलं
आणि त्याचे गुरेढोरे हे स्वतः पाणी पित होते. त्यांच्यापेक्षा आपण मोठे आहात काय? त्यांच्यापेक्षा आपण मोठे आहेत का? काय सांगते? त्यांच्यापेक्षा मोठे आहेत का? वचन 13. येशूने तिला उत्तर दिले, येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल जो कोणी हे पाणी पिणार आहे त्याला पुन्हा तहान लागेल. पुन्हा तहान लागेल. वचन 14. परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी जो पाणी देईल त्याला कधीही तहान लागणार नाही. आज तुम्ही विचार करा, प्रभू येशू कोणत्या पाण्याची अपेक्षा करतो? आत्मिक जीवन. ती खोटं बोलून तिकडे आलेले. योहान 8:44 काय खोटं बोलणारा हा लबाड आहे, शैतान असतो. खोटं बोलून कधी 3रा अध्यायामध्ये त्याने सापाचं रूप घेऊन खोटं. आता हिला पाप करायचं होतं, ही काय घेऊन आली? पाण्याचं मटकं. आहे की नाही? नको काही पाप करायचं असेल त्यांना पहिलं खोटं बोलावं लागतं, तेव्हा पाप होतो. बिना खोट्याशी पाप होत नाही. का योहान 8:44 ते खोटं तुम्हाला काय ना काही निमित्त घेऊन देणार. त्यांना जे काही करायचं आहे ना ते निमित्ताशिवाय खोटं बोलू शकतो. जे पाणी मी त्यांना देईन जे पाणी मी त्यांना देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा असे होईल. उकळत्या पाण्याचा झरा असा होईल. वचन 15. ती स्त्री त्याला म्हणाली, ती स्त्री त्यांना म्हणाली, महाराज मला तहान लागू नये मला तहान लागू नये व पाणी काढावयास मला पाणी काढावयास मला एकवर येणे इकडे येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या. ते पाणी मला द्या. काय परत इकडे आलं नाही मला पाणी प्यायला, तर ते थोड्या काळात बसा द्या, भाग पडू नये म्हणून. हालेलुया. आता विचार करा परमेश्वराचं काम काय? हालेलुया. तिला कळायला लागलं की जीवन नक्की काय. आपण काय करतो माहिती आहे का? प्रार्थनेला आलो, थोडी प्रार्थना घेतली, आपल्या गरजा पुऱ्या झाल्या, सगळं झालं ना, आपण प्रार्थना सोडून करतो. तिने येशूला पकडलं, त्या पापाला गरजेसाठी नव्हते. आता आपल्या इकडे प्रार्थना येणार सगळं काय काम पाहिजे, धंदा पाहिजे, वस्तू पाहिजे. हे काम झालं तर संपलं की पण परत पाहू ना, परत येऊ, परत 8 दिवसांनी महिना लागला तरी चालेल, 15 दिवसांना काय नाही, आता पहिलं सगळं संपू दे. हालेलुया. एक मनुष्य हा विचार करतो, कामाला जायला लागते म्हणून आता प्रार्थनेला यायला मिळत. नोकरी कशी सोडू? किती मुश्किलावर नोकरी मिळाली. रविवार एक दिवस सुट्टी असते, थोडा आराम केला पाहिजे. काय माहिती, एक दिवस देवाला जायला पाहिजे, घरी आराम करायचा. अशी परिस्थिती माणसामध्ये. या पापिस्त्रीने काय मागितलं आणि काय घेतलं ते. ती स्वतःच्या जीवनाचा विचार नाही केला, माझं पोट कसं भरेल. तर तिने सरळ सांगितलं काय? वचन 16. तो तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलवून आण. वचन 17. ती स्त्री म्हणाली, मला नवरा नाही. येशूने तिला म्हटले, मला नवरा नाही. ती ठीक बोललीस. खरं बोललं, मला नवरा नाही. ठीक बोलली का? वचन 18. कारण तुला 5 नवरे होते. तुला 5 नवरे. आता येशूकडे पाप कोणाचं लपत नाही. आपण किती खोटं बोला, कधी कधी काही लोक कसे आम्हाला भरपूर खोटं बोलतात, पण त्यांना कळत नाही की आम्हाला आतून या गोष्टी कळालेल्या आहेत की बाहेरून खोटं बोला, पण आतून देवाने सगळे. जतपर्यंत तुम्ही पूर्ण पाप नाही ना काढू शकतो, तत्पर्यंत तुमची प्रगती जिंदगीवर मध्ये होऊ शकतो. असं असतं. तर आणि आता जो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही. हे तू खरे सांगितले. वचन 19. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज आपण संदेश आहे. हे आता मला समजलं. जेव्हा तिच्या जीवनातल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, तिचं मन परिवर्तन. ती कुठेतरी संदेश त्याला घाबरतो. आपल्या इथे संदेश त्याला घाबरणार नाही. हालेलुया. संदेश त्याला घाबरणार म्हणून मग तिला
ज्या वेळेला 37 पासून 39 पासून 40 सगळं 40 पासून वचन वाचलं, त्याला संदेष्टा म्हणून संदेष्टाचा स्वीकार करते, त्याला त्याचं फळ मिळते. तुम्ही जर आम्हाला संदेष्टा देवाचा आहे तर तुम्हाला आशीर्वाद, नाही तर तुमच्या जीवनात कुठेच प्रगती होणार नाही. कारण का त्या संदेशाची जी शिकवण आहे ती तुमच्याजवळ. आम्हाला तर देवाने पाठवले लोकांच्या भल्यासाठी. तू पाप कर ना पाप कर त्याचं आमचं लेणं देणं नाही. आमचं काम आहे तुम्हाला पापातून हळूहळू बाहेर काढायचं आणि बाहेर काढून तिचं स्वतःचं पाप तुम्ही स्वतः कबूल करणं. आता तिने खरं बोललं म्हणून तिचं पाप कमी झालं, तेव्हा तिने खरं बोलल्याबरोबर येशूने सांगितलं तुला 5 लावले, डायरेक्ट तिच्या मनात तर काढला. आपण संदेश खरी बोलली ना, आपण खरं बोलायला समजतो. ती सत्य बोलणं म्हणून आठवते, सत्य समजेल सत्य तुम्हाला बदलायला मुक्त करेल. सत्याने माणसाची कडण, असत्याने तुम्हाला आठवते मोठं बोलणार. तर तुम्ही शिक्षण घेताना नीती सूत्रामध्ये 28-13 जे पाप कबूल करतात आणि ते कबूल करून सोडून देतात तेव्हा त्याच्यावर दया. मग ते 8 अध्यायामध्ये आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्या गोष्टी आहेत हल्ल्या, त्या गोष्टी कशा आरोग्य माणसाला देऊ शकते. एक कुष्ठरोगी येशूकडे आला, त्याला माहिती आपण पापी आहे, आपलं मन जीवन आहे. त्यांनी स्वतः येशूच्या हातात दिला. आपली इच्छा असेल तर मला शुद्ध करावयास आपण समजते 9 अध्यायामध्ये एक पापी माणूस येशूकडे आला आणि तो नम्र बनला म्हणून त्याला मानुष्य बनताना मुलगा म्हणला. लहान मुलासारखं नम्र झाला. तेव्हा त्याला उठ आपल्या बाज घेणे घरी जा, त्या पापांची क्षमा कर. तेव्हा शास्त्र करायला पण लागले. तर आता इथे या स्त्रीचं जीवन कसं बदलते, ती कसं स्वीकार करते. आमच्या पूर्वजांनी त्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जिथे जिथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरूशलेम आहे. वचन 21 येशू तिला म्हणाला, बाई तुम्ही पित्याची उपासना त्या या डोंगरावर व यरूशलेममध्ये पण करणार नाही. अशी वेळ येत आहे, कशी वेळ येत आहे हे माझे खरे मान. हे माझे खरे मान. आज हे देवाचे खरे उपासक कोण आहे. वचन 22 तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करीता आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करीतो कारण एवढ्यातूनच तारण आहे. तारण तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, प्रभू येशू एवढ्यातूनच तारण आहे. वचन 23 तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करीतील. त्यासाठी खरेचे उपासक आहे आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना. आता तुम्ही विचार करा, आत्म्याने तुम्हाला देवाची खरी प्रार्थना, शरीराच्या बाहेर. आपल्याला एक वेळ असते, आपण वेळेची प्रार्थना निरंतर, जसं निरंतर प्रार्थना. आता माझं काम आहे दादा हे करतो, मग नंतर मी प्रार्थना करतो. ती देवाला प्रार्थना आवडत नाही. कोणताही मनुष्य प्रार्थनेची त्याला सवयीने वेळ असते. म्हणून 5 अध्यायामध्ये 16 वचनामध्ये वेळेचा सदुपयोग कर. जशी वेळ मिळेल तसा चांगला उपयोग कर. देवाची स्तुती हमेशा करू शकतो. आज तुम्ही कांदा कापायला लागला तरी हालेलुया बोलू शकता. काय काम करायला लागलं तरी हालेलुया बोलू शकता. देवाची स्तुती करू शकता. देवाविषयी विचार करू शकता. काम करताना आपण बोलतो तसं देवाविषयी हमेशा लोकांबरोबर बोलू शकतात. तेव्हा आपण म्हटले 28 दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमतो तिकडे मी आहे. परमेश्वर आपल्या जवळ आणि परमेश्वर आपल्याला त्याचा मार्ग देतो आणि त्या मार्गाने आपल्या जीवनाला किंमत आणि शांती उत्पन्न होईल. अशी वेळ येत आहे की किंबहुना आलीच आहे कारण आपले उपासक असे असावे अशी पित्याची असावी. आता उपासकाने प्रार्थना कशी करावी, आत्म्याने व खरेपणाने, अशी परमेश्वरची इच्छा. आपण खरं नाही बोलत, उपासक आत्म्याने नाही करत. ते 5:8 अंतकरण शुद्ध ते धन्य देवाला पाहिजे. आत्मधून प्रार्थना निघाली पाहिजे.
आपली प्रार्थना लोकांना दाखवणार काय काय मग ते साधे चव्हाट्यावर प्रार्थना करू नका. परमेश्वराबरोबर आपली प्रार्थना झाली. जेव्हा मी आमची प्रार्थना करतो ते देवाला आवडलं पाहिजे. लोकांनी माहिती पाहिजे मी प्रार्थना करतो. कारण मग ते 7:21 पासून दिले प्रार्थना करत पडला उठला काय म्हणतो त्याचं जीवन बदलले का? आता येशूने विचार प्रार्थना केली का तिला त्याला खाली पाडण्यात दिला. जे गरजवंत होते त्यांना काढले, अशुद्ध आत्मे काढले, ती पिऊन स्वतः निघाले. प्रभू येशूने नुसती आज्ञा दिली आणि त्या आज्ञाद्वारे त्याला नियम दिले. एक त्याच्यात निघाला. 5 वाजता वाचला शुद्ध आत्मिक शुद्ध. त्या 8 अध्यायामध्ये वाचला तर त्याच्यावर पण आपल्याला निघायला मिळतं. हल्ली आज आपलं जीवन आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनानुसार चालवायचं आणि कसं चालवतात तसं परमेश्वर आपल्याला चालवतो. प्रार्थना करताना आत्म्याने करा. खरोखर परमेश्वर मला आत्मा गेला निघाला माणूस तेव्हा दास प्रार्थना येशूलाच फक्त तो आत्मा घेण्याचा देण्याचा आहे, दुसरं कोणाकडे नाही. सुपर सेट मध्ये 115 अध्यायामध्ये तुम्ही वाचलं की आपला परमेश्वर आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर. म्हणून जगात अनेक देव आहेत पण ते देव स्वतःच्या मर्जीचे. ज्या वेळेला तुम्ही कधी 6 अध्याय वाचलं त्यामध्ये 1 पासून सुरुवात केली की देवपुत्र जगात होते, मोहाला बळी पडले, आकर्षित झालं आणि तसंच झालं. आजचा काळ पण तोच आलेला आहे. देवाचे अनेक सेवक आणि संदेष्टी बनले पण मोहाला आकर्षित झाले. पैसा असे त्यांच्यामध्ये इतके गुंग झाले की देवाला सुद्धा द्यायला वेळ नाही झाली. अशी आकर्षित भावने पश्चातापच करू शकले नाही, मन बदललं नाही. आपल्या मनाची तयारी केली पाहिजे. आपण चुकी आहे, माणसं सगळं चुकतात असं मी समजू शकत आहे. कोणाला दोष देत नाही. आपण सगळे पापी आहोत असं मी होता नसतं. आपण स्वतःला पापी ठेवा. जेव्हा मनुष्य स्वतःला पापी ठेवतो ना तेव्हा स्वतःला परमेश्वर त्याला एक काम देतो. तू काहीतरी काम करणार आहे. तू 5 अध्यायाचं बघितलं मित्रांनी जेव्हा मासली पकडण्यासाठी रात्रभर कष्ट केले पण काय भेटलं नाही. प्रभू येशू आला. प्रभूने सुवार्ता सांगितली आणि सांगितलं कोण पाण्याचं जाळी भाकर. पेत्राने उत्तर दिले मी रात्रभर कष्ट केली मला काय नाही मिळालं. प्रभूच्या सांगण्याप्रमाणे जातो तो गेला तर 2 कोटीपर्यंत मासली भेटली. त्या पेत्राने उत्तर दिलं प्रभूची मी पापी भेटली. जाळी सोडली, मासली सोडली बाबासाठी मी आता तुमच्याच मध्ये. तर त्याने काही सांगितलं मी पापी भेटली नाही. इथून पुढे माणसं धरणार. आज पेत्राला परमेश्वराने परमेश्वर म्हणजे येशू ख्रिस्ताचा पहिला मेन मनुष्य पृथ्वीवर आणि स्वर्गावर अधिकार त्या हातात दिलेला. त्याच्या हातात किल्ल्या दिलेल्या स्वर्गाच्या. तर तिथे 18 वचनमध्ये 16 अध्याय तिथे अधोलोकाचं काही चालणार. त्या खडकावर मी आपली मंडळी म्हणजे तुझ्याद्वारे माझं कार्य द्वारे परमेश्वराने कार्य. आज तुमच्या आणि माझ्याद्वारे पण परमेश्वराचं कार्य करून आपली प्रार्थना आत्म्याने सगळ्या प्रार्थना आत्म्याने मग करे पण आपल्यात खराबपणा निघाला होतं नाही. मग ते 10-32 माणसं तुम्हाला नाकारलं तुम्ही पण. आता मी तुम्हाला खोटं सांगणार हा मी पवित्र आहे हा आणि थोडंच आहे पाहते. आपण खोटं बोलतो, आपण दबाड आहोत. स्वतःला यवनाच्या पत्रामध्ये आपण पसंत होतो. जो खोटं बोलतो तो स्वतःला पसंत. आपण सांगायचं मी चुकला की पापी. माणसाचं जे शरीर आहे हे अस्वस्थ आहे. आत्मा उत्सुक आहे ते असेल आहे. मग ते 26:21 आपण अस्वस्थ आहे. असा शब्द नाही की आपण पवित्र आहोत. आता आम्ही पापामधून बाहेर उतरलो तेव्हा पवित्रमध्ये होतो. जर पापामध्ये असते तेव्हा 9:21 तर देव आपलं ऐकलं नसतं. देव पापी लोकांचं ऐकत नाही. देवाची इच्छेप्रमाणे तो वर्तन करतो त्याचं. आता आम्ही सगळी पाप सोडली. आम्हाला कळालं हे पाप काय ते पाप काय. तेव्हा प्रभूने आम्हाला या कार्याला शिकवण दिली. म्हणून मी प्रत्येक गोष्टीचं काय काय शिक्षण आहे पापाविषयावर जास्त विचार करतो. म्हणून 2:7 अध्यायामध्ये तुम्ही 15 पासून जर पुढे वाचत गेलं तर अख्खा अध्याय तेवढं पूर्ण केला तुम्हाला कळेल देव पापी लोकांचा ऐकत नाही. कारण मी काय करतो मला कळत काय
तेव्हा लॉर्ड एकवीसमध्ये हेच वचन होते, देव पापी लोकांचा आहे, तू देवाची इच्छेप्रमाणे म्हणतो. आता तू देवाची इच्छेप्रमाणे नाही. ओंकारात 7 आणि 15 तू सांगते मी काय करतो मला कळत नाही, माझ्यातही वसणार पाप तेच करतो. ते पाप काय करतात? खोटं पण बोलायला लागले. योहान 8:44 लबाड आणि लबाडीचा बाप आहे. मग ते 5 अध्याय 27 वचन वाचलं कळेल. तुमच्या मनात एखादी स्त्रीविषयी कोणाच्या विषयाविषयी जरी मनात जरी त्यात जर विचार आला ना, तरी तिच्याशी तुम्ही पाप केलं. मग त्या विचाराद्वारे शरीरावर अटॅक केला जातो, तरी पाप. फंक्शन, प्रोग्राम, कार्यक्रम, पिण्या खाण्याचं नुसतं नजर दिली पिण्याच्या बाबतीत तरी आकर्षित होते. मग तिथे पण आपलं पावलं खेचली जातात आणि आपल्याला हळूहळू त्यांच्या संगतीप्रमाणे पिण्याची तयारी. स्वतःची एखाद्या इंग्लिश वचनामध्ये आपल्याला संगत कशी माणसाशी करतो. आता येशू ख्रिस्त कसा आहे बघा, 7 अध्याय मध्ये 37 पासून जर वचन वाचलं ते सांगितले जाते. हा पूर्ण अध्याय पर्यंत वाचला एका पापी स्त्रीचा नाव आणि त्याला सांगितले प्रभू येशू ख्रिस्त. तिथे शास्त्री आणि पुरुष आहेत. एक पापी स्त्री जी होती येशूला शिवत आणि येशूला शिवत आहे. हा संदेश का असता त्याला कळाला असता. योहान मध्ये 8 अध्यायामध्ये एक पापी स्त्री धरून आणली, व्यभिचार करत आणि लोकांनी आणला आणि त्यांना सांगितलं तिला मी पाप करताना. आता तिला आणलं मग त्याला पण आणायला पाहिजे. दोघांना पाप केले, एकट्याने पाप नाही केलं, पाप दोघे करतात. त्या दोघांचा संमत जे आहे त्या दोघांना आणायला होते. या दोघांनी पाप केले गटाने. तर प्रभू येशूने काय सांगितलं, त्यांच्या दोघांची जी सहमत होती त्यांचं काय चुकलं. अरे तुम्ही तुमचं विचार जास्त वाईट आहे. त्या तिथे बोट घेतला आणि त्यांनी लिवायला सुद्धा तुमच्यामध्ये पहिला कोणी पाप केलं असेल म्हणजे पाप नाही केलं असेल त्याने पहिला दगड मारला. येशू काय सांगते, तुमच्यामध्ये कोणी पाप केलं नसेल तर पहिला दगड मारला. प्रभू येशूने सगळ्यांची पाप करण्याची कारण मनात त्यांची विचार असेल. तुम्हाला कोणी न्यायाधीश बनवलं ना, त्या कर्माची फळं ती भोगणार आहे. तुम्ही कोण आहात त्याला बोलणार. येशूच्या सोबत ते घेऊन आले. सगळ्यांनी दगड खाली टाकले आणि गपचूप निघाले. प्रभू येशूने सांगितलं मी पण तुला आता दंड देत नाही, यापुढे तू पाप करू नकोस. कारण आपल्या पापासाठी क्रूसावर येशू बलिदान झालं. हल्ली आपल्या पापासाठी येशू ख्रिस्त क्रूसावर बलिदान. पहिल्या पत्रामध्ये 1:18 ज्याचा नाश होत आहे त्याला वधस्तंभाचा संदेश मूर्खपणाचा. आता जे मूर्खपणाचं काम रक्त बदल्यावर पाप क्षमा होता. योहान 1:29 हा पहा जगाचे पापी हरण करणारा देवाचा पुत्र, परंतु येशू ख्रिस्त हा जगासाठी आहे. म्हणून या स्त्रीचं मन कसं वचन 24 देव आत्मा आहे. देव आत्मा आहे. जीव कसा आहे? आत्मा आहे, मूर्तीमध्ये नाही. आम्ही मूर्तीमध्ये देव बघतात, मूर्तीमध्ये शेतान असतो, भूत असतात. प्रकटीकरण 9:20-21 वचनामध्ये हे सोने पिण्याचे आपण देव बोलून होतात त्याच्या भूताचे आत्मे आहे. आणि शेवटला प्रकटीकरण मध्ये 13 ते वाचलं 4 पासून पुढे शेवटला अख्खा 18 पर्यंत वाचा. तुम्हाला सगळं टोटल दिलेलं आहे. त्याची स्टोरी बायबल मध्ये आहे. तुम्हाला आता एवढं वचनात काढू शकतो नाही. तर तुम्हाला सांगतो जो अध्याय प्रकटीकरण 13 अध्याय 4 पासून ते पुढे 18 पर्यंत वाचलं तर तुम्हाला परमेश्वराची आखी स्टोरी मिळेल. मग त्यांनी मूर्तीमध्ये वाचा दिली. आता आम्हाला पण बघा जेव्हा देवाविषयी शिकवायला गेलं तर शैतान आम्हावर अटॅक करतो. तू कशाला लोकांना शिकव, कारण जगात मूर्तीपूजन जास्त आहे आणि सुवार्थ कमी आहे. म्हणून आमच्या तोंडावर सुद्धा तू कब्जा करण्याचा प्रयत्न करतो. तू नाही बोलायचं. योहान 8:24 कुठं बोल पाहिजे. हल्ली लूक 8:12 वचन आपल्या अंतःकरणातली वचने ही राहायला बघतात. म्हणून आपण पूर्ण सत्य राहा, पूर्ण श्रद्धा प्रभू येशूवरच ठेवा. आणि जेव्हा प्रभू ईश्वर आपल्याला 16 आपल्याला प्रभू निवडलेला आहे तर आपलं काम आहे प्रभूची सुवार्थ सांगणं.
आणि आपल्याला प्रभू कोणत्या परिस्थितीत शिकवतो आणि काय सांगतो ते बघ. आणि त्याच्या उपासकांनी त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. खरेपणाने केली पाहिजे. त्याचे उपासक जे आहेत त्यांनी आत्म्याने व खरेपणाने. आता आपण देवाचे उपासक आहे, मग आपलं काम काय? आत्म्याने, म्हणजे देवाचा आत्मा. 3:22 पवित्र आत्मा देह रूपाने उतरला पाहिजे आपल्यामध्ये. आता ज्या वेळेला त्यांच्या कृत्यामध्ये 1:8 मी वाचू शकता की त्याच्यामध्ये परमेश्वराने आपल्याला काय दिलेली गुण आहेत. ख्रिस्ताचे कृत्य 1:8 परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल. काय सांगते? पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि यरूशलेमेत सर्व यहूदात शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्ष होणार. आता आपण शिकायचं आहे, आपण पृथ्वीच्या शेवटापर्यंत साक्ष झाले पाहिजे. आपल्यामध्ये ख्रिस्त जो आहे तो ठेवला, आणि जर ख्रिस्त ठेवला तर तुम्ही काय तुमच्यामध्ये परमेश्वराची सुरुवात प्रभू येशू जो आलेला आहे तो लोकांचं मन बदलत असतं. आता या स्त्रीला बदललं बघा. ते काय सांगते? योहान 4:25 ती स्त्री त्याला म्हणाली मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे ते मला माहिती आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. तिला माहिती आहे ख्रिस्त येणार आहे, पण कोण आहे तो माहिती नाही. आता मी प्रभूची सुवार्ता सांगतो. बायबल कसं शिकवते लक्षात ठेवा. जे देवाचे सेवक आपल्याला आत्म्याने ओळखायचं आहे. प्रत्येक माणसाने आत्म्याची ओळख करा. योहानाच्या पहिल्यापासून 4 वाचलं मला आत्म्याची ओळख करा. आता आम्ही तुम्हाला शिकवायला आल्या तर तुम्ही स्वतः शिक्षण घ्यायचं. हे शिक्षण कसं आहे लक्षात ठेवा त्याच्यावर. आता हे शिकवताना माझा काय स्वार्थ आहे? मला जर परीक्षा जर ठेवायची असेल तर तुम्ही अनुभव करू शकतात. आमच्या पुढे पैसा किंवा काही वस्तू ठेवा. तर पहिल्यांदा तुम्हाला जर मोहात जर पाडायचं असेल, आता किती लोक प्रार्थना करणाऱ्या लोकांना पहिला मोह कसा देतात? पहिला त्यांचा फोटो बरोबर एक देवाचा सेवक असा दिला जातो. मग ते आपण बघतो. मग ते 23:12 वचन जो कोणी स्वतःला उंच करेल तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवेल तो उंच केला जाईल. जो कोणी स्वतःला उंच करेल तो नमवला जाईल. मग तिकडे आपले बॅनरवर फोटो असते देवाचा सेवक म्हणून. ती पहिली सुवार्ता ती जाते. पहिला प्रथम म्हणजे बायबलचं वचन. त्या वचनाद्वारे देवाची स्वार्थिक माणसं तिथे लिहिलं जायचं. तिथे देवाची स्वार्थिक येणार आहे आपल्याला देवाचं शिकवण केलं. त्यानंतर त्यांना तिकडे गेल्यावर ते ठेवलं जातात समजा. पण त्यांचे बॅनर वगैरे सगळे होतात. त्याच्यात मी पण होतो. कोणाला गोष्टी दे पण मी शिकलो त्याच्यावर सगळं काही गोष्टी. तर जिथे परमेश्वर आहे तिथे मी हे करत पण नव्हता. माझा तरी फोटो कशामध्ये ठेवत नव्हता. पण एका व्यक्तीचं सांगण्यावर मी फोटो ठेवला की लोकांना कसं कळणार हा देवाची सुरुवात. पण जिथे देव आहे तिथे आपली योग्यता नाही. आपण जे शिकवतात लोकांना दिसू दे. फोटोद्वारे दिसण्यापेक्षा वचनाद्वारे आपण दिसू शकतो. नाव आपले असणे बस झालं कार्य आहे. तर तिकडे गेल्यावर प्रवचन द्यायचं असेल तिकडे पहिलं त्यांचा स्वागत करतात देवाचे सेवक. आणि देवाचे सेवक आल्यावर फुलं बिलं घेऊन त्यांचा सत्कार करतात. आपण त्याचा मान देतो. मान करा नाही करा नाही, पण 47 टाळ्या वाजवून परमेश्वराची स्तुती करा की हे परमेश्वरा तुझ्या दासाला तुझ्या सेवकाला आमच्या एरियामध्ये पाठवलेलं आहे. तुमचं वचन देण्यासाठी त्याबद्दल आम्ही परमेश्वर तुम्हाला धन्यवाद देतो. माझ्याकडे तिथे गेलं फुलं बिलं घेऊन तेव्हा ज्याची स्तुती करायची त्याच्या स्तुतीचे गौरव करायचे तर त्याच्यासाठी मी आले, माझ्यासाठी नाही.
माझा सन्मान करू नका, मी जे वचन शिकवते ना त्याचा तुम्ही सन्मान करा. कारण मग ते 10 अध्याय 39 पासून आपल्या स्वतःसाठी जीवन जगलं तो मरेल, आणि जो देवासाठी जीवन जगेल तो काय. आणि तुम्ही संदेष्टाला संदेष्टा म्हणून स्वीकार करता, त्या संदेष्टाचं प्रतिफळ मिळतं. म्हणजे तुम्ही देवाचा माणूस आलाय आणि देवाचं वचन आम्हाला शिकवते, त्याची किंमत जर तुमच्या मध्ये करते तर देवाचे गौरव मध्ये पास होणार, तुमची सत्कर्म पाहून परमेश्वराची गौरव होणार. म्हणून आपल्याला ते 23:12 जो उंच केला जाईल तो नाम उंच आपल्याला नाही करायचं. त्यावेळेला सेठान आपल्याला खूप किंमत देते. बघा, मग भेटायला कोणाला येतात त्या माणसाला. प्रार्थना सुटली का मस्त प्रवचन, मस्त प्रवचन, तुमच्या हातात ते वचन दिले बायबलचे, तुम्ही बायबल घ्या, घरी घ्या ना, जा ना, शिका. या बाबतीत काय 15:16 मध्ये काय दिले, तुम्ही मला निवडलं नाही, मी तुम्हाला निवडले, तुम्ही जाऊन फळ द्यावे. आपलं काम आहे नुसती फळं द्यायची आणि यायचं. फळ म्हणजे देवाचं वचन. मी हे देवाचं वचन हे द्या आणि या. आता प्रभू येशू रस्त्याला चालल्या, कोणी त्याचं स्वागत केलं? पापी लोकांच्या घरी उतरला, त्याच्याकडे गेला, कुणी पाय धुवायला पाणी सुद्धा त्याला दिला नाही. आणि ती एक पापी स्त्री, ती पापी स्त्री आपल्या अश्रूने पाय केसाने पाय पुसत आहे, आणि प्रभू येशू सांगते, तुमच्या घरी आलो तरी तुम्ही मला पाय धुवायला पाणी नाही. हालेलुया. प्रभू येशूचा कोणी सन्मान आणि सत्कार केला नाही, तर आपला पण सन्मान आणि आपला सत्कार करण्याची काही गरज नाही. आपण देवाचा सरळ सरळ उघड आपला समोर अपमान होतो. प्रभू येशूचं कोणीच स्वागत केलं. प्रभूने जिथे चांगलं केलं तिथे अपमानित झालं. आता ही ती स्त्री येशू ख्रिस्त तिचं मन बदलायला लागलंय, आणि येशूचे शिष्य भोजन जेवण आणायला गेले, अन्न विकत घ्यायला गेले, आणि ते आल्याबरोबर स्त्री बरोबर संशय, यांची नियत तशी त्यांची नियत. त्यांना वाटले मी करतो तसं ते लोकांचं तसं काय. एखाद्या व्यक्तीचं जीवन बदलायला गेलं, दुसऱ्या मनात दुष्ट आला, याचा काहीतरी लवकर ही समाजाचे पूर्ण नियम आहे. लोकांचं जीवन बदलणं सगळ्यात श्रेष्ठ. आपलं कर्म आहे ना, मध्ये 12 प्रत्येकानं आपल्या कर्माची फळ भोगायचे. कोणाला दोष देण्याचं मध्ये 7:1 म्हणून लोकांचे तुमचे दोष काढण्यात आहे, तुम्ही कोणाचे दोष काढा. आपल्या स्वतःला ना समजून घ्यायचंय की मी गुन्हेगार काय. आम्ही आज रोज प्रत्येक टाइम रोज आपल्या शब्दाद्वारे विचाराद्वारे पाप होतात. मनुष्य आहे, जसं तुम्ही कोणाचा संवाद जर केला ना, तिकडे बोलभाषा केलं, तुमच्यामध्ये छोटी मोठी काहीतरी पाप होणार, राग द्वेष होणार, पटकन हल्ल्या पाप होते. पश्चाताप करणं गरजेचं. पाप कबूल करा आणि ते राहा, मनात ठेवू नका. हल्ल्या पाप कबूल करा, मनात जरा पण ठेवायचं. मी कोणावर पटकन वरडलं असेल, मला तुमच्या प्रभू मी दुसऱ्यांचं मन नको मला क्षमा, कारण मी तुमचं मन, कारण ते बोलत नाही म्हणून त्यांना आवडत. हल्ल्या चांगल्यासाठी बोलतो, वाईटसाठी कधी बोलतो. कारण माझ्या मनात सुद्धा कोणाविषयी वाईट विचार येत नाही. माझं एकच काम आहे, तुम्हाला देवाने निवडले, थोडं तरी देवाचं काम कर, थोडं तरी देवाचं काम कर, तेव्हाच मला चिड. बायबल काय बोलते, ती कोणावर जबरदस्ती करू, त्याच्यासाठी मग शांत राहा. की आज देवाने आपल्यासाठी नुसार बलिदान देऊन आपल्याला आपलं स्वतःचं शरीर घालवलं. जराच दुःख आलं तरी आपण पटकन देवापासून दूर होण्याचा प्रयत्न करतो. पण देवाने एवढे जगाचं दुःख वापरलेलं आहे, लोकांचं आपलं टेन्शन घेतलं त्याने, स्वतःचं शरीर अर्पण केलं, हाल केले, मारहाण केले. आमच्या हृदयाला जरा पण पाचर होत नाही, त्या माणसाने आमच्यासाठी एवढं केले. तर आम्ही 4 लोकांना येशू विषयी सांगा, तुम्ही काय बोलायचं बोलू दे, काय करायचं करू दे, पण मात्र मला देवाचं वचन माणसं तर मला नाकारायचं तुला स्वर्गाच्या मला देवासाठी काय केलं. तर सांगण्याचा अनुभव आहे की आपण आपला गर्व कधी करायचा. नम्रपणा
आपल्याला देवाने जे शिकवले ते जे शिक्षण आहे ते आपल्याला गूढ धरून शिक्षण गूढ नीतीसूत्र 23 सत्य सभ्यता शिक्षण विकत घेऊन विकून नीतीसूत्र 6-4 पासून पुढे वचन आहे. नीतीसूत्र 6:4 तू आपल्या डोळ्यात निद्रा लागू देऊ नको, आपल्या पापण्यात झापड पडू देऊ नको. वचन 5 ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून खरेदीला, ज्याप्रमाणे फाशी काढण्याच्या हातून पक्षाला, त्याप्रमाणे आपल्याला मुक्त करून घे. हालेलुया. आपल्या स्वतःला मुक्त व्हायचं आहे. आता जर आम्ही मुक्त झालो तर आमच्या जीवाला सुख शांती. आम्हाला त्याच्यातून मुक्त व्हायचं आहे, आपला पापापासून दूर व्हायचं आहे आणि देवाची स्तुती, देवाचे गौरव, देवाच्या सहवासात राहायचं आणि देवाचं वचन आहे की जीवनात आनंद शांती. वचन 6 अरे आळशा मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा कसे अरे आळशा मुंगीकडे जा. आता मुंगी केवढीशी एवढीची आहे, पण वजन घेऊन आता तुम्ही बघा मुंगी चालली असेल ना तर जाता जाता एकमेकांना केवढ्या भेटी देतात बघा. त्यांचं बोलभाषा नाही, ते एक मुंगी अलग नाही, आमचं काय झालं तर तू अलग मी अलग, चला झालं का. पण त्या मुंगीकडे जा, मुंगी एकत्र येऊन अख्खं धान्य जमा करतात आणि सगळे वाटून राहतात. संत पौलाने काय सांगितलं करंदीकरास पहिल्या पत्रामध्ये 11-23 पासून भोजन करत असताना आपल्या घरी खायला जागा आहे 34 पर्यंत वाचा, त्याच्यात तुम्हाला सगळं टोटल दिलेलं आहे. तर आता वाचायला वेळ नाही पण तुम्ही वाचलं बायबल मध्ये, तिले भोजन करत होते. संत पौलाने काय सांगितले, मला बरोबर खायचं आहे ना एकमेकांची वाट बघा, सगळ्यांनी एकत्र खा, नाहीतर तुमचं घर आहे घरी जाणं जेव्हा जे आहे त्याच समाधान. म्हणजे येशूचं भोजन कसं होतं ना, माणसाचं भोजन कसं आहे आज आपल्याला शिकायचं आहे. प्रेम परमेश्वराने लोकांची नोकरी करून, लोकांचा द्वेष करून, लोकांच्या विरुद्ध बोलून, चांगले शिकवणाऱ्यास त्याला काही विरुद्ध बोलत नाही की त्याला दोष बोलत, त्या लोकांना बदलण्याचं काम केलं जाईल. जसं तुम्हाला बदललं जाते तसं देवाचा आशीर्वाद होईल. तिला कोणी धनी देखरेख करणारा अधिपती नसता. अन्न काय सांगते, उन्हाळ्यात आपलं अन्न मिळविते आणि कापणीच्या दिवसात अशी भक्ष्य जमा करून ठेवते. वचन 9 अरे आळशा तू किती वेळ निसशील, किती वेळा झोपशील, आपल्या झोपेतून केव्हा उठशील, केव्हा झोपेतून उठशील. वचन 10 आणखी थोडीशी झोप घेतो, कसे ते आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी दुलकी खातो, आणखी थोडी दुलकी खातो, आणखी हात उगाशी धरून दिसतो, आणखी हात उगाशी धरून दिसतो. वचन 11 असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडे खुराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठली. अगदी जास्त झोपेचा विचार केलेला असलेल्या माणसाला गरिबी वाटते. तुम्ही विचार करा, हे शास्त्रात शिक्षण दिलेलं आहे. आपण काय करतो, एखादे नाईट विजन केलं दुसऱ्या दिवशी सकाळी झोपायचं नाही, प्रभूमध्ये झोप नाही, निरंतर प्रार्थना. मी 24 तासात परमेश्वराला सांगितले 2 तास मला झोप. किती? फक्त 2 तास. आणि प्रभू मला 2 तास झोप. तुम्हाला सत्य सांगतो, मी एक वेळा प्रभूकडे प्रार्थना केली, त्या दिवसापासून मला रात्री 2 तास झोप असतो. मानव चिंतन देवाविषयी एक दिवस मला शेतामध्ये पकडल्यानंतर मला खूप टेन्शन झालं. टेन्शन माझ्या डोक्यात इतकं झालं की विचार करू शकतो. आणि विचार मनात खेळायला लागले. काय समजते विचार मध्ये आपण 8-12 वचनामध्ये बघतो की अंतःकरणातली वचनं काढायला लागली. विचारते, प्रभू हे माझ्या जीवनात काय करायचं, मी तुमच्या विषयी मनन चिंतन करतो,
तुमच्यापासून मला शिकायचं आहे, भरपूर मला शिकायचं आहे. मला शिकवा. म्हणजे दास तुम्ही तुम्ही मला शिकवा. आणि मी मधल्या रात्रीच मध्ये कधी पण आणि त्यानंतर मला शेताने पकडलं. थोडा आजारी पडलो. आजारी पडलं, माझी परीक्षा सुरू झाली तर मुलाच नाही. शेवटी माझं आत्मा आता निघून झाला. एक रात्र गेली, पण दुसरी रात्र तसंच झालं. आत्मा निघून प्रार्थना करतो भरपूर, प्रार्थना सगळ्या बंद झाल्या आणि टेन्शन माझ्या जीवनात भरपूर झालं. मला वाटलं आता मी ही दुनिया सोबत जाणार. माझं जीवन हे तुझ्यासाठी अर्पण. मी जाऊन काय करणार ते तुझ्या? मला इथे तुझं काम अद्याप भरपूर करायचं आहे. दुसरं कोण असतील ना अशी जगात काम त्यांना पाहिजे ते काढून टाक, पण मला तुझ्या कार्यासाठी ठेव, कारण मला तुमची इच्छा पुऱ्या करायची. तुला आम्ही खोटं बोललं तुझी इच्छा पण आमच्याच इच्छा नाही, मला तुमचीच इच्छा करायची. देवाने मला परत दुसऱ्या दिवशी मी निर्णय घेतला जाऊन डॉक्टरकडे गेला तर अख्खं प्रेशर एकदम डाऊन झालं. मग मला त्या गोळ्या दिल्या. मला झोप पण येते. देवाचे नियम मी मोडले, प्रार्थना बंद झाले तर नियम मोडले. टेन्शन बसल्यामुळे म्हणजे शैतान बसल्यामुळे देवावरचं विचार कमी झाले. 8-12 महिने मी झोपीच्या गोळ्या सोडल्या. रोज प्रेशरच्या गोळ्या गेली. बरेच दिवस गेले, 2 पाकिट माझी गेली. त्यानंतर मी झोपीची गोळीची पाकिट अख्खी हळूहळू संपवली. मला एक आठवण आली. माझा मित्र एसाच टेन्शन मध्ये होता, तो सुद्धा दारू प्यायला लागला, गोळ्या झोपेचे खायला लागला. इतकी गोळ्या झोपेचे त्याच्याकडे झोप नाही. विचार केला, प्रभू हे काय असेल? मला झोप काय? मी पण झोपेची गोळी घेतली, मला झोपच येत. प्रार्थना करायला सुरुवात केली. प्रभू काय तर मला दाखव तरी, काय समजतच नाही. एक पाकिट बरोबर होतं ते आपण संपलं, त्याचं दुसऱ्याचं पण घेतलं ते पण, आणि 2 पाकिट प्रेशरचे घेतले. केला काहीतरी मिस्टेक आहे, काहीतरी मिस्टेक आहे. काय आहे ते मला दाखवा. काय चुकलेलं असेल? आता काय व्हायचं असेल तो होते. मी गोळी घेणार नाही. माझी काहीतरी एक चूक आहे. मला तू माझी चूक दाखव. आता मी मेलो गेलो तरी वांदा नाही, पण मला तुझं कार्यच करायचं. बायबल घेतलं, वाचायला सुरुवात केली. काही मन नाही लागलं. बायबलवर पूर्ण मन कमी होत चाललं. काय चाललं? प्रार्थना करून प्रभू, अशा कोणातरी लोक आहेत की त्यांना बायबल वाचण्याची इच्छा होती, तू त्यांना स्पर्श प्रभू नाही, मला तुमचं कार्य करायचं आहे. उठलो, निघालो. आपले 11 जण वगैरे आहेत. मंदिर असून मी मंदिराची सुवार्ता नाही देऊ शकतो. आणि ह्या 11 जणांसोबत आता इकडेच बसा, मी प्रभूची सुवार्ता केली. आणि जे प्रवचन द्यायला सुरुवात केली, थोडं मन हळकं झालं. कारण जे अंतःकरणात भरले ते मुखावाटे बाहेर. अर्धी 15 ते 20 अर्धी तर जो प्रवचन सुरू, रेकॉर्ड सुरू, लोकांना पाठवायला सुरू जरा धाडी प्रार्थना सुरू. जी प्रार्थना सुरू केली ना देवाने, जो पवित्र आत्मा मला दिला, आणि पुन्हा की लोक 19:40 मध्ये वचन दिलेलं आहे, तुम्ही गप्प राहिले ते धोंडे ओरडते. बायबल घेतला आणि बायबल वाचायला सुरुवात. माझा पुन्हा पवित्र आत्मा मला परमेश्वर दिला, आणि जो आत्मा मिळाल्यानंतर हे प्रवचन घेतले आणि
टाकायला सुरुवात केली. लोकांनी पाहावं, कारण माझी अनेक ठिकाणी आज तीन चर्च मध्ये मी कार्य करतो, चौथ चर्चेत गेले, त्या ठिकाणी प्रचार करतो, गावागाव करतो. हे सगळं त्या क्षणात संपलं गेलं बरोबर. आणि त्यानंतर मी बरेच दिवस प्रवचन दिला. कधी मला एक रात्र झोप नाही, डोळे घेतल्याने झोपलो मी. हल्लिया निर्णय घेतला तरी झोप लागली नाही. आता सांगितलं देवा मला त्या कोणत्याच गोळ्या घ्यायच्या नाही. आणि माझी एवढी परीक्षा आली की मला ऍसिडिटीचा भरपूर त्रास झालेला. अन्न पाणी खात होतं, चक्कर सारखे येत होते. आता पडेल का पडेल काय सांगू याला, काय समजत नाही नक्की काय घेऊ, कोणत्या गोळ्या घेऊ, कोणते औषध घेऊ. आणि ज्या गोळ्या होत्या पेशंटच्या संपलेल्या, तर झोपीच्या गोळ्या आहेत आणि दुसऱ्या आणखीच्या त्या गोळ्या होत्या रक्त कमी झाली त्या. मला काय करायचं नाही, काय व्हायचं ते उद्या मी आता तुमचा प्रचारच करत राहील. आणि प्रभूच्या द्वारे प्रचार करायला आलिया आणि एवढं प्रवचन द्यायला सुरुवात केली, एवढी प्रवचन द्यायला सुरुवात केलं. आणि तो आजार उचलला, त्याच्या पिसावर नेऊन ठेवला आणि त्या पिसाकडे मला हरण्या. तर आज हे प्रभूचं वचन आपल्यासाठी खूप महत्व आहे. परीक्षेला घाबरू नका, कारण मग 26:21 आत्मा उत्सुक आहे, देह अशक्त आहे. तर मी सांगितलं देवा तुझी वचन कमी आहेत ना, म्हणून माझ्या गळ्यामध्ये घशात गोळ्या आल्या. ज्या घशातल्या गोळ्या बंद झाल्या देवाच्या वचन, हे देवाचं वचन. एक गोळी मला आरोग्य देऊ शकते आणि तू माझ्या पिसावर आता बलिदान देऊन माझ्या पापासाठी तुमच्यापासून मला काहीच नाही करणार. आणि मग जी प्रार्थना घेतली, वचनात सुरुवात केली. आणि तेव्हा प्रभूने मला, जेव्हा राजे दुसऱ्यामध्ये 2 अध्याय एलिया बरोबर, एलिया स्वर्गात चालला, तर अलिशा देवाकडे विनंती करते मला दुप्पट दान पाहिजे. आणि तसं देवाचा आशीर्वाद मिळाला. एक दिवस मी प्रार्थना करणार, देवाकडे वंदन केलं, हे पित्या तुमच्या चरणाशी माझं संपूर्ण जीवन अर्पण करतो. देवाचा गुण आहे, त्या देवाच्या गुणमध्ये जे गेलं म्हणजे आपण 45 अध्यायामध्ये गेलेलं आहे. देवाचा एक वाटा ठेवायचा असतो. आपण कधी ठेवत एक रूप देवासाठी नेहमी असतो. आणि देवाकडे जाऊन आपल्याला बोलायचं, तर तिथून यायचं, देवाकडून आशीर्वाद घेऊन आपलं कार्य करतो. त्यावेळेला मला पुढे एलियाचं नाव आलं. एलियाचं काय पुढचं काय कळालं नाही. एलिया म्हणून राजे दुसरा ते वाचला, एलियाला स्वर्गाला सांगितलं प्रभू मला काय करायचं ते करा, शरीर आत्मा सगळं तुमचं आहे, पण मला सगळी तुमची इच्छा पुऱ्या करायची, तिथपर्यंत मला या धर्तीवर राहायचंय. ज्या दिवशी तुम्ही मला हाक मारेल त्या दिवशी 24 तासामध्ये कोणते सेकंड मिनिट पण अशी माझ्यासाठी ठेवत आहे. हे सगळं तुमचं आहे, फक्त मला तुमची इच्छा पुरी करायची. आमच्या इच्छेने आम्ही सगळे जिंदगी घालवली. सगळे दुनियामध्ये सगळे संदेष्टे असो का कोण पण असो, ते सगळे भ्रष्ट आहेत. देवाची इच्छा करायला देतात, पण मग पुढे ते थोडासा कमजोर आणि कंटाळा करतो आणि मग देवापासून आम्ही. आता ही जी बायबल मधल्या गोष्टी सगळ्यांना दिलेल्या आहेत, हे असं आहे. आता प्रकटीकरण 15 अध्यायामध्ये 8 वचन दिलेलं आहे. शेवटला प्रभूने जी शिकवलेलं आहे ते शिक्षण आता देवाचे 7 देवदूत जे आहेत मंदिरात धूपाट करतात आणि ही मरी जाईपर्यंत कोणाला मंदिरात बोलवलं जाणार नाही. वचन असे सांगते प्रकटीकरण 15 अध्याय वचन 8. तेव्हा देवाचे तेज व पराक्रम ह्यांपासून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले. काय सांगते? देवाचं तेज पराक्रम धुराने मंदिर भरून गेले आणि त्या 7 देवदूतांच्या 7 पिढ्या संपेपर्यंत कोणालाही मंदिरात जाता आलं. ही वेळ अशी आलेली, आता कोणीही मंदिरात येऊ शकत नाही.
हे 7 पिढी संपेपर्यंत देवाने जे शिकवलेले ते शिक्षण आपल्यासाठी खूप महत्वाचं, आणि हे शिक्षण जेव्हा आपण घेतले तेव्हा आपल्याला त्या शिक्षणाने आपलं जीवन बदललं. तर आजची काळ अशी आलेली आहे की प्रभूने आपल्याला काय शिकवलं. आता त्या पापी स्त्रीला बदललं 4 अध्यायामध्ये, आणि ती जाऊन लोकांना सांगितलं, आणि येशू ख्रिस्ताने त्या सुवार्थ अध्याय वाचलं की कळेल तुम्हाला आता. शेवटी त्या स्त्रीद्वारे येशू ख्रिस्त शंभरोनात गेला, आणि त्या स्त्रीच्या सांगण्याद्वारे अख्खा शंभरोनी शहरामध्ये त्या गावात लोकांनी विचार केला, आणि येशू ख्रिस्त गेला, आणि येशू ख्रिस्ताने त्यांना त्याविषयी शिकवण दिलं. तेव्हा अख्खा शंभरोनी लोकांनी आपलं स्वतःचं जीवन बदललं. बघा, आता ही जी स्त्री आहे ही पाप केलं तर आपण तिचा दोष करत होतो, पण तिच्यातून काहीतरी चांगलं घडेल हे कधी आपण विचार केलेले नव्हते. बायबल सांगते एका स्त्रीद्वारे अख्खा शंभरोनी लोकांनी प्रभू येशूचा स्वीकार केला. तर आज आपल्याला हेच गोष्टी घ्यायचं आहे की कोणालाही तुच्छ लेखू नका. ते पापी आहेत असू दे, त्यांना बदलण्याचं काम आपलं आहे. आपण त्यांना बदलण्यासाठी काय पर्याय लागेल ते बघा, पण त्यांचं दोष काढू नका. दोन करा दुसरा आणि तिसरा वचन, हे मानवा दुसऱ्यांना दोष देणारा तू काय करतो. 2 करा 7 मध्ये आपण 15 पासून मी काय करतो मलाच कळत नाही, माझ्या ठिकाणी बसणार पाप तेच मी करतो. त्या माणसाची चूक नाही, त्या माणसामध्ये पाप म्हणजे शैतान. कोण दिला दुसऱ्या 12:7 हा शैतानी आत्मा आपल्या शरीरामध्ये कार्य करतो आणि आपल्याला चुकीमध्ये नेण्याचं काम. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिकवण आहे त्याच्याविषयी बनत चिंतन. योहान 14:27 येशू ख्रिस्ताचे शिष्य भयभीत झाले. तेव्हा येशू मध्ये त्याने सांगितलं तुम्हा शांती असो, जग देते तसा. योहान 14:2 प्रभू येशू सांगतो मी तुम्हासाठी जागा तयार करतो. योहान 14:1 मी तुमच्या अंतर्गत अस्वस्थ होऊ नये, मी देवावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. आपल्याला विश्वास ठेवायचा. मग ते तुम्ही जर 39 वचन वाचलं, तसं 24 पासून वाचलं तर तुम्हाला समजेल 37 पासून जर सुरुवात केली तर लास्ट पर्यंत की त्या माझ्यापेक्षा आई बाबावर मी प्रेम नाही करू शकतो. सगळ्या गोष्टीमध्ये परमेश्वराचं वचन आपल्यासाठी महत्व आहे, आणि जर त्या महत्वाचं ओळख तुम्हाला मिळाली तर परमेश्वर तुम्हाला सांगेल आपल्याला प्रभूची गरज आहे, पण मानवाची गरज आहे. मग ते दास माणसाच्या बाबतीत सांगतो. मग ते 7:15 पासून आता 12 वचनामध्ये सांगितले लोकांनी जसं तुमच्याशी वागावं, तुमची इच्छा असली तर तसं वागा. चांगल्या दृष्टीने वाग. लोक वाईट वागतात, तुम्ही वाईट वागायचं त्याला अर्थ नाही. आणि 15 पासून सुरुवात केली तुमची जी कृत्य काय, आता फळं काय. आता मी प्रवचन देतो, कार्य करतो, माझी फळं ओळखायची. आता मला चांगली आहेत का वाईट. म्हणजे पहिल्या 4 अध्याय प्रत्येक आत्म्याची पारख करत नाही, त्यात तुम्हाला शिकायला मिळतं. म्हणून ते 7:21 प्रभूजी तुमच्या नावाने होते काढले, नवीन नवीन भाषामध्ये चमत्कार आले, मी ओळखत नाही अनाचार्य. की देवाची इच्छा जी होती ती नाही केली, माझ्या इच्छेने मी कार्य केले. हे जे काही धार्मिक आपली धार्मिकता सोडून खात्रीने मरेल तो वाचायचा नाही. खात्रीने मरेल वाचायचा. तुम्ही विचार करा, आपली धार्मिकता जी आहे आपल्याला सक्त ठेवायची की माझ्याद्वारे येशूचा प्रचार झाला. योहान 15:16 परमेश्वराने मला निवडलं. योहान 14:26 पवित्र आत्मा तुम्हाला सर्व गोष्टीची आठवण करून देईल, पाप करायचं का नाही करायचं. शैतान प्रारंभापासून मनुष्य घातक होता, तो सध्या टिकला म्हणून योहान 8 खोटं बोलत. मग ते दार चुकीने बोलत. तुमच्या काही परमेश्वराचा आत्मा बोलत नाही, त्या आत्म्याची तुम्हाला तयारी करायची. तो आत्मा तुमची काय शुद्ध. 3:22 पवित्र आत्मा देह रूपांतरला आज आत्मा. तेव्हा आकाशवाणी झाली तू माझा प्रेम पुत्र आहे, तुझ्या बाबतीत माझा जीव संतुष्ट आहे. ज्या वेळेला परमेश्वराने आपल्याला दिले, लूक 4:17 पासून सांगते की परमेश्वर आपल्यासाठी काय आणि परमेश्वर आपल्याला काय गोष्टीचा अनुभव आपल्याला देत आहे, यावर आपल्याला त्याचं शिक्षण
आज प्रभू आपल्याला शिकवते. पासून येशू ख्रिस्त कोण शिकवायला जे आज्ञाने देईल ते धन्य. लूक 6:20 वाचन. जे स्वर्गाचं राज्य त्यांच्यासारखं आहे, जे अंतःकरणात जे शुद्ध आहेत ते देवाला पाहणारे. जे दयाळू ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचं आहे. दया पाहिजे आपल्याला. दयाने परमेश्वराचा आत्मा मनुष्यामध्ये कार्य करते आणि मनुष्य परमेश्वराच्या वचनाचा मनुष्य सायोग्याचा वापर करतो. आज आपल्या प्रत्येकाला पापापासून दूर व्हायचं. जो मनुष्य नीतिसूत्र 28:13 जो पाप कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया करते. जो पाप झाकून ठेवतो त्याचं बरं करत नाही, तो कबूल करून सोडतो त्याच्यावर दया होते. आज आपल्याला कळायचंय की परमेश्वराने काय दिलंय. योहान 9:31 देव पापी लोकांचं ऐकत नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करतो त्याचा तो ऐकतो. योहान 20:23 वचन. आज आपल्या जीवनामध्ये एक आपल्याला शिकायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिलं, ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा कराल त्याची क्षमा झालेली आणि ज्याची तशीच ठेवाल तशीच नाही. याकोब 5:16 पासून पुढे वचन दिलेलं आहे की तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना 20 की नीतिमानाची प्रार्थना प्रबळ आहे. आज आपलं जीवन येशू ख्रिस्ताने आपल्या प्रत्येकाला तो दिलेला. म्हणून म्हणते 9:1-6 वचन मध्ये आपल्याला स्पष्ट दिलेलं आहे. एक पाप मनुष्य आलेला तो त्याचा विश्वास येशूने बघितला. त्याच्याकडे शास्त्रीय पुरुष सांगतात हा पापाची क्षमा करण्याचा आणि याला बरं करण्याचा अधिकार याला कोणी नाही. शास्त्रीय पुरुषाचे मनातले विचार ओळखले आणि येशूने सांगितलं की आपल्या मनात असे विचार का आणतात. आपले विचार आपल्या मनात जर वाईट कामामध्ये जर असतील तर चांगले विचार आपल्या शरीरात कधीच येणार. म्हणून ते 5:8 मध्ये आपल्याकडे शुद्ध ते धन्य देवाला पाहते. देवाला पाहायचं असेल तर पहिलं मनाची तयारी. मन स्वच्छ जीवन स्वच्छ. ज्या वेळेला आपण 15:16 वचनात प्रभू येशूने आपल्याला शिकवण दिलं, तुम्हाला मी निवडले तुम्ही मला निवडले. आपण देवाला निवडले कशाद्वारे? मूर्ती. एक मूर्ती खरेदी केली, ते आदर्श करा. मूर्तीचं आदर्श काय? ते महात्मा होऊन गेले, त्यांच्यासारखं मला जीवन जगायचं आहे. हे आदर्श 12:1 तुझा देव परमेश्वर याच्या बाबतीत करू नका. आपला परमेश्वर येशू ख्रिस्त. हालेलुया. मध्ये 22:13 इब्रिकरस 13:8 योहान 8:58 मी अब्राहमाचा पुत्र आहे. आपला परमेश्वर हा एकच आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 6 26-27 वचन मध्ये वाचलं तर त्याच्यामध्ये प्रभू येशू सांगते तुम्ही भाकरी खाऊन तृप्त झाले म्हणून माझा शोध करता. काय सांगते? भाकरी खाऊन तृप्त झाले म्हणून माझा शोध करता. या नाशवंत अन्नासाठी तुम्ही श्रम करू नका. जो पित्याने जो शिक्का मारून दिलेला आहे त्या अन्नासाठी श्रम करू, म्हणजे ख्रिस्त. योहान 6:35 योहान 6:38 तो ख्रिस्त. म्हणून या योहान 6 स्पष्ट आपल्या भाषांतर आपल्याला दिलेलं आहे. योहान 6:66 पासून जर तुम्ही वाचलं तर 10 मध्ये 72 शिष्य होते आणि 72 शिष्य असल्यानंतर हे सोडून गेले, त्याच्यात 12 उरले. ते 60 शिष्य दिले. योहान 6:66 मध्ये ते 60 शिष्य सोडून गेले. म्हणजे प्रकटीकरणामध्ये 13 17 आणि 18 वचनामध्ये सरळ सांगते 666 आकडा म्हणजे ते शैतानाच्या हातात. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 2 अध्याय 18-19 जे आपले असते ते आपल्या बरोबर राहिले असते, आपले नाही म्हणून निघून. जे निघून गेले त्याच्यावर विचार करू नका, जे आहे त्याच्यावर विचार. मग पेत्राला सरळ सांगितलं अक्का लास्ट अध्यायपर्यंत. तेव्हा 66 पासून जे सुरुवात केली तेव्हा पेत्र होता. पेत्र पण आला ते सांगते 68 की आम्ही तुम्हाला सोडून होणार. येशू बोलत ना तुम्हाला पण निघून जाण्याची इच्छा आहे का? जा.
त्यांनी मोकळी केली. ज्याला जायचंय ते जा, माझं कार्य होणार नाही. होणार नाही का? होणार. गलितिकाला 6 अध्याय दिले, देवाचा उपवास होत. गलितिकाला 1:6 पासून दिलेले. स्वर्गाचा देवदूत जरी आला ना तरी तो तुम्हाला शिकवत असेल तरी तो शापित, त्याला अन्न सुवार्ता शापित. एका गलितिकाचा 11:1, जसं मी तुम्हाला शिकवते तसं तुम्ही शिकतील तर तुम्ही पुढे जाल. आज मला प्रभूने मला शिकवलं, मी तुम्हाला शिकवलं. आता माझा तिथे काय स्वार्थ असेल ती माझी जमेस येणार नाही. त्याची काही 3:20 मध्ये दिलेलं आहे, त्याची काही 3:20. आज तुम्ही शिकायचं आहे आणि याची काही 36-25 मी तुम्हाला शुद्ध पाणी शुद्ध होईल आणि तुमची पाप यापुढे मी काय करणार होणार म्हणजे काढून टाकेल आणि तुम्हाला मी मांसमय हृदय देईल. 37 वचन जर वाचलं तर तुम्हाला त्याच्यात पूर्ण येशू ख्रिस्ताचा अनुभव काय आहे. परमेश्वराचा मांसमय हृदय जर आपल्याला दिलेला आहे तर त्याच्यात पवित्र आत्मा काम करण्याची शक्ती देईल आणि ती पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन देईल. म्हणून आपल्याला शिकायचं आहे पापापासून अध्ययन 5:17 पासून ते 21 पर्यंत वचन दिलेलं आहे आपल्याला की अशी कर्म करणाऱ्यांना देवाच्या राज्यात प्रवेश होईल. इकडे जार कर्म वगैरे सर्व केलेलं आहे. ते अशी कर्म जे आहे आपल्यातून जे म्हणजे कोणतं पाप असेल तर देवाच्या घरात नाही. पाप फक्त असते ते शैतानाच्या घरात असते. शैतानाच्या घरात पाप. आता लूका 8 अध्यायामध्ये जेव्हा पापी स्त्रिया होत्या येशू बरोबर पैसे आणखीने मदत करणे, त्यांच्या अंगात अशुद्ध आत्मे काढले आणि अशुद्ध आत्मे काढल्यामुळे योहान 8:12 येशू कहते मी जगाचा प्रकाश आहे. काय योहान 8:12 सांगते मी जगाचा प्रकाश, जगासाठी प्रकाश देणारा तू आहे. म्हणून आपल्याला प्रभू येशूच्या शिक्षणानुसार शिकायचं आहे. मत्ते 5:22 वचन काय सांगते बघ. मत्ते 5:22 मी तर तुम्हाला सांगतो जो कोणी आपल्या भावावर उगाच राखेल तो न्यायासभेच्या शिक्षेस पात्र होईल. काय सांगते जो आपल्या भावावर नुसताच रागाल तो न्यायशिक्षेच्या पात्रेस काय होईल? दुःख भोगेल. तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल. का? जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. बघा आज आपण पटकन बोलतो वेळा त्याला आपल्याला नाही आपण असं बोलतो पण आपण कधी विचार करत नाही की येशूने मला काय शिकवलेलं आहे. आज भावाभावामध्ये जास्त आहे. तर योहानाच्या पहिल्या पत्र 3 अध्यायामध्ये दिले जो आपला बंधूचा द्वेष करतो तो नरकात म्हणजे नरकात जाणार. आणि योहानाच्या पहिल्या पत्र 3 अध्याय 13 पासून जर तुम्ही पुढे वाचलं त्याच्यामध्ये दिले आपला बंधू गरजवंत आहे. जर तुम्ही त्याला मदत करत नाही तर तुम्ही देवावर काय प्रेम करणार? गरजवंतांना मदत देणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तेव्हा आपण देवावर प्रेम करणार. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरक अग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. मूर्ख पण बोलायचं नाही. आपला शब्द पटकन निघतो. मुलाबाळांना पण शब्द दिसतो पण तो सांगते नरकाच्या अग्नीचं. आज आपल्याला नरकातले जायचं, स्वर्गात जायचं. योहान 14:2 येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जागा ठेवली. तिकडे जायचं. आपला आत्मा सुप्रसिद्ध 21:5 आपला आत्मा परमेश्वराच्या हातात आहे. मन स्वच्छ करा. मग ते 5:8 नंतर शुद्धते जाते देवाला. देवाला पाहायचं असेल तर देवाच्या आज्ञा देव आपल्याला नाही. आपण पाप सोडा, पवित्र जीवन जगा आणि प्रभूचा आशीर्वाद आपल्याजवळ. हालेलुया.